नमस्कार, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कढी भजे किंवा कढी पकोडे। तर चला पाहूया कसे बनवायचं हे। मिक्सरमध्ये इथे मी 4-5 मिरच्या घेतल्या आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या, जिरे 1 छोटा चम्मच, 1 छोटी चम्मच हळद, मुठभर कोथिंबीर इथे धुवून घेतलेली आहे मी, आणि मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार। सगळं मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून। हा मसाला मी वाटीत काढून घेतला आहे। त्याच भांड्यामध्ये मी पाव किलो दहीसुद्धा घालून घेतलं आहे। ते सुद्धा आपण 1-2 चक्कर फक्त देणार आहोत मिक्सरचे आणि दही आपण साईडला ठेवणार आहोत। तर इथे मी 4-5 पाकळ्या पुन्हा ठेचून घेतल्या आहे लसणाच्या। हा आपला वाटलेला मसाला आहे जो मी वाटीत काढून घेतला होता। हे कढीपत्त्याचे 7-8 पानं आहेत, आणि इथे डाळीचं पीठ मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं होतं, त्यात थोडं पाणी घालून मी मिक्स करून ठेवलेलं आहे। कढईमध्ये आपण राईची फोडणी घालणार आहोत। राई तडतडल्यावर आपण त्यात लसूण कढीपत्ता घालणार आहोत। लसूण थोडा लाल झाल्यावर आपण वाटलेला मसाला फोडणीत घालणार आहोत। व्यवस्थित मसाला इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे, अजिबात कच्चा नाही राहिला पाहिजे। मसाला परतून झाला इथे मी दही घालून घेतला आणि हा बेसनचा घोळ घालून घेतलेला आहे। व्यवस्थित दोन्ही मिक्स करायचं आहे। आता इथे आपल्याला पाणी आपल्या आवडीनुसार घालून द्यायचं आहे। कोणाला जास्त घट्ट कढी आवडते, कोणाला पातळ आवडते, आपल्या आवडीनुसार पाणी ॲड करायचं आहे। ते 2 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलं आहे, त्यात हळद, धने जिरे पावडर आणि मीठ घालून घेतलं आहे, आणि हा चिमटीभर सोडा घालून घेतला आहे। हे पीठ मी मिक्स करून घेणार आहे। इथे आपल्या कढीला छान उकळी आलेली आहे, अगदी मस्त दिसते आपली कढी, खायला अगदी टेस्टी लागते। आणि भजे मी इथे तळून घेतलेले आहेत। जे पीठ मी तयार केलं होतं त्याचे हे भजे आहेत। भजे तळून झाल्यावर लगेचच मी इथे कढीमध्ये सगळे भजे घालून घेतले आहेत। अगदी सगळेच तळलेले भजे मी कढीत घालून नाही घेतले आहे, थोडे भजे काढून ठेवलेले आहेत मी, कारण काही जणांना कढीमध्ये भजे आवडत नाहीत, काहींना आवडतात। तर मी थोडे भजे इथे काढून घेतलेले आहेत। त्याचबरोबर थोडं पीठ माझं इथे राहिलेलं होतं, तर मी त्याचेसुद्धा साधे भजे काढले आहेत। आणि एक बटाटा साल काढून घेतला आहे, त्याच्या चकत्या केलेल्या आहेत, गोल काप केलेले आहेत अशा प्रकारे, एकच बटाट्याचे, कारण पीठ उरलं होतं तर मग ते फेकून तर नाही देता येणार। तर अशा प्रकारे काप केले आणि त्याचे मी बटाट्याचे भजेसुद्धा काढून घेतलेले आहेत। सो बटाट्याचे भजे कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच नक्की ट्राय करा। अशा प्रकारे आपलं पीठ वेस्टही नाही जात। बटाट्याचे भजे सगळ्यांनाच आवडतात आणि आपण सगळेच बनवतो। सो इथे पीठ उरल्यामुळे मी हे भजे बनवलेले आहेत। सो भजे तयार करून झालेले आहेत, आणि आपली कढीसुद्धा तयार झालेली आहे। मस्त लागते अगदी खायला। तुम्हाला जर साखर आवडत असेल ते सुद्धा ॲड करा, नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका।